असं कॉर्नर हां. आम्ही आज गावाकडं आमच्या शेतामध्ये आमचे मित्र राजाजी पंडित आणि मी, चला म्हणलं बरेच दिवस झालं गावाकडं गेलं नाहीत, चला आपल्या शेतामधला गहू कसा आलाय काय नाही बघून येऊया. आणि गहू खूप चांगला आलाय आणि चला म्हणलं आता बरेच दिवसापासून आलो नव्हतो तिकडं. आमचे मित्र राजेशजी आले, आनंद वाटला. गहू पण खूप सुंदर आलाय, बोरला पाणी खूप चांगलं आहे. तुमचं गाव सांगा कुठं आहे काय? सगळं आनंद वाटला. तुमचं गाव सांगा. आणि आमचं गाव परळी तालुक्यामध्ये मोहा म्हणून गाव आहे, कान्हापूर मोहा, ते माझं मूळ गाव. पण आम्ही पंडितजी आम्ही सर्वजण अंबेजोगाईलाच राहतो, परंतु आज वेळ होता, चला म्हणलं जाऊन येऊया शेताकडं, म्हणून आम्ही आज शेताकडं आलो होतो. आणि शेतामध्ये आल्यावर खूप समाधान वाटलं की सगळं गहू, ज्वारी, निसर्गरम्य वातावरण. बोरच्या पाण्याविषयी सांगा. आणि आम्ही बोर घेतलं मेमध्ये आणि 600 फूट बोर घेतलं पंडितजी. आणि पाणी इतकं भरपूर लागलं की 3 इंच पाणी आहे, असं बोर फुल भरून चालतं. त्याच्यामुळं पाण्याचं काय आता हे राहिलेलं नाही, पाणी भरपूर झालं. आता परत एकदा वरी जमिनीमध्ये मी शेवगा शेती करावं म्हणतो. शेवगा, आंब्याची झाडं, परत असं बरेचसं काय आता ह्या उन्हाळ्यामध्ये पाईपलाईन केल्यानंतर सर्व करायचं आहे. हे आपलं ध्येय आहे. आता बघू काय काय होतं आहे, काय काय नाही ते. आणि चांगल्या प्रकारे शेतीसुद्धा म्हणजे आपण डेव्हलप करू शकतो. त्याचा पण नाद पाहिजे शेतीचा. उगाच आंबेजोगाईला राहून शेती करत म्हणणं होत नाही. तरी खूप समाधान वाटलं. बरंचसं म्हणजे गहू इतका सुंदर आला आहे, कांद्यातलं बी आहे, वरी इकडे ज्वारी आहे. तरी आता म्हणजे समाधान वाटलं. पंडितजी आले त्याच्यामुळं तर खूप समाधान वाटलं. चला, धन्यवाद पंडितजी आल्याबद्दल शेतामध्ये. पडलं काही गाजर